नमस्कार मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज थोडा वेगळ्या दाटणीची आणि वेगळी अशी कथा बघायची, आपल्याला अशी स्टोरी बघायची आणि त्या स्टोरीसाठी आपल्याला जायचंय लातूरमध्ये। आता लातूरमध्ये घडलेली घटना आहे। लातूरसह अख्ख्या महाराष्ट्रात ह्या घटनेने फार खळबळ उडवली होती। ज्या काळात ती घडली त्या काळात ही घटना जाणून घेण्यासाठी 3 पात्र ही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। नंबर 1 मोहिनी यादव। ऐका, मोहिनी, अमर आणि सार्थक, म्हणजे 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, असं हे त्रिकूट आहे। आणि काय नेमका विषय आपण डिटेलमध्ये जाणून घेऊ। अनंत यादव त्या लातूर जिल्ह्यात लातूर शहरात विशालनगर मधून जो परिसर आहे त्या विशालनगरमध्ये अनंत यादव नावाची व्यक्ती, त्यांची बायको मोहिनी यादव, या दोघांना एक मुलगी झाली। तिचं नाव आहे अपूर्वा यादव। ही अपूर्वा एकुलती एक पोरगी, पोरगा बिरगा काय नव्हतं त्यांना, आणि आईबापाचं मेडिकल दुकान होतं, चांगल्या प्रकारे चाललं होतं। आता ते वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळं किंवा ते मेडिकलच्या व्यवसायात असल्यामुळं त्या नवरा बायकोची इच्छा होती की आपल्या मुलीने डॉक्टर बनावं। डॉक्टर हा पेशा तसा चांगला आहे। आता थोडा कोरोनापासून काही लोकांनी तो बदनाम केला पेशा, डॉक्टर सुद्धा पार बिघडलं। त्यांनी मरणाच्या आवाच्या सव्वा किमती लावून म्हणजे रुग्णांची लूट केली, दुसरीकडे हॉस्पिटल बांधायच्या जागा घ्यायच्या, लाखलपडी केली त्यांनी। पण काही डॉक्टर हा पेशा, हा डॉक्टर हा तसा देवच मानला जातो। रुग्ण त्या रोगापासून बरं करणारी जात म्हणजे डॉक्टर, असा विषय, देवाचं स्वरूप। आता विषय असा आहे, ही म्हणला नवरा बायको म्हणले आपली पोरगी शिकवायची। 8वीला तिला 8वी ज्यावेळेस शाळेत होती त्यावेळेस त्या 8वी पासूनच तिला त्या विशालनगरमध्ये कॉलेज महाविद्यालयामध्ये ती शिक्षण घ्यायला लागली। हे झालं यादव कुटुंबियाचं। आता तिच्या हे जे अनंत यादव आहेत ह्यांच्यापासून 3 घरं सोडून एक 4थं घर होतं, आणि त्या ठिकाणी अमर व्यंकट शिंदे हा मुलगा, आणि ही जी अपूर्वा आहे, आणि ती क्लासमेटच, एकाच वर्गात जाणारी, शेजारी राहणारा मुलगा, रोज घरी येणारा मुलगा, आणि त्या दोघांची चांगली मैत्री होती। मैत्री पलीकडे त्या दोघांचं काही विषय नव्हता, फक्त घरच्यांना, एकमेकाच्या घरच्यांसुद्धा त्या विषयाचा, शिंदेचा यादव होता, यादवचा शिंदे परिवारावर होता। ते म्हणायचे आपल्या पोरीला सोबत राहीन जायला यायला, त्यांची वया पुस्तके एकत्र, सिलेबस एकमेकाचा घेणं देणं, हे सगळं व्यवस्थित चालू होतं, चांगल्या प्रकारची बोला चालली होती। हा जो अमर व्यंकट शिंदे याच्या वडिलांचं जनरल स्टोअर्स, पुरीच्या वडिलांचं मेडिकल स्टोअर, याच्या वडिलांचं जनरल स्टोअर्स, हे पण व्यवस्थित चालवायची, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं। आता ह्याच्यात ह्यांचा अजून, या दोघं तर चांगले मित्र होतेच, पण अजून एक चांगला मित्र होता। त्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून त्या ठिकाणी शिक्षणासाठी आलेला मुलगा आहे, आणि त्याचं नाव आहे सार्थक बाळासाहेब जाधव। बाळासाहेब जाधव शेती करायचे, मुलाला शिकवायचं, चांगलं मोठं करायचं आहे तो, पण त्यांची बहीण होती विशालनगरमध्ये, त्या बहिणीकडे हा सार्थक पाटील होता। तो बी 8वीला, ही पोरगी 8वीला, म्हणजे 2 मित्र आणि ही सगळी एका वर्गात, अशी झाली ही यांची ओळख। आता विषय असा झाला की लातूरला त्या पोराला सार्थक बाळासाहेब जाधव सार्थकला पाठवलं। हे 3 इतके एकनिष्ठ मित्र होते, मित्रापलीकडे यांचं कुठलंही कसलंही नातं नव्हतं, काय नव्हतं। पण आता 8वीला पोरगी गेली की त्या पोरीचा थोडासा विषय असाच झाला की निसर्ग आहे, निसर्ग कधी एका जागा थांबला नाही, उगवलेला मावळतो। त्या निसर्गानुसार तिच्या शरीरावर थोडी तिला जवानी आली, ती थोडी वयात आली, आणि शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल झाले। जसे शरीरात बदल झाले तसे तिच्या मेंदूत आणि मनात पण बदल झाले। तिने असं ठरवलं की आपला एक प्रेम पाहिजे, किंवा फावल्या वेळात घरी पिक्चर बघायची, दुनिया बघायची, आणि घटना आहे 2018ची। तर ही सगळं बघत असल्यामुळे तिला वाटलं आपल्याला प्रेमी पाहिजे बा। आता तिच्याकडे तिच्या समोर 2 मित्र होते, एक लहानपणापासून जवळ असला आपला शेजारी अमर शिंदे, आणि दुसरा आहे तो धाराशिवून आलेला दुसरा मित्र होता, तो सार्थक जाधव। तर त्याच्यामध्ये तिला तो जवळ राहणारा मित्र आहे तो अगदी, म्हणजे त्याच्याबद्दल काय वाईट वासना नव्हती, भावना नव्हती, ती एकदम त्याला मित्रासारखं समजायची। पण हा जो सार्थक जाधव,
तिच्याकडे ती आकर्षित झाली. आणि सार्थक जाधवला थोडं तिच्या बोलण्या चालण्यातून तसं जाणवल्यामुळं बेस्ट फ्रेंड अमकं तमकं, हाताचा स्पर्श, हातात घेणे, अशा गोष्टीमुळे हे सार्थक जाधव पण तिच्याकडं आकर्षित झाला आणि ते जीवापाड तिच्यावर प्रेम करायला लागला. आता ह्यांचं हे जे प्रेम आहे ना, हे लॉज प्रेम नव्हतं, हे कंडोम प्रेम नव्हतं, किंवा हे गर्भनिरोधक गोळी प्रेम नव्हतं. हे अत्यंत चांगल्या प्रकारचं प्रेम होतं, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि मीडियामधून पण तसं आलेलं आहे. त्यांच्या बाबतीत अनैतिक संबंधी कुठली न्यूज नाही, काय नाही, काय नाही. एकदम चांगलं प्रेम, की बाबा असतं खरं प्रेम हा बी विषय असतो. क्वचित आता तो नष्ट होत चाललाय, पण खरं प्रेम हे विषय असतो. तर ते जाधव फार भावनिक पोरगा होता सार्थक. त्यांनी म्हणला तुला किस करणे, तुला लग्न करणे, तुझ्या संग संबंध ठेवणे, याच्यापेक्षा तुला अशी फुलासारखी जपून आयुष्यभर ठेवावे असं मला वाटतं. त्याला म्हणायचं चांगलं प्रेम, असा विषय. अशा प्रकारचं ह्यांचं. आणि ह्याची कल्पना त्याच्या मित्राला दिली, की मला विशेष भावना आहेत हिच्याबद्दल, मला प्रेम आहे आणि तिचं पण काही नाही. मग ह्यो तो मित्रच होता. आणि ह्यो जो दुसरा होता ना शेजारी त्याचा राहणारा अमर शिंदे, अमर शिंदेचं तिच्याबद्दल काय मत नव्हतं. म्हणलं चांगलं आहे बाबा, तो आता लहानपणाची मोठी झाली मुलगी, चांगली आहे म्हणला, टकटकीत आहे, फोटोमध्ये तुम्ही बघतायच, टकटकीत आहे, दिसायला देखणी आहे आणि बुद्धीने शार्प आहे, हुशार आहे. तुमचं जर भविष्यात जर लग्न वगैरे झालं तर मला त्यात आनंदच आहे. पण आपल्या मैत्रीला ह्याच्यापासून काय धोका नाही किंवा काय नाही. आपण एकमेक मित्र आहोत आणि तिघच मित्र राहू. सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. हे प्रेमाच्या गोष्टी करायचे, ते प्रेमाच्या गोष्टी करायच्या. 8वी 9वी 10वी 11वी 2-4 वर्ष हा विषय चालला. ह्या दोघांची पोरांची जेवढी मैत्री तेवढीच मैत्री त्या पोरीची पण त्यांची. आता विषय असा झाला, हे सगळं व्यवस्थित चालू असताना 12वी झाली की पुढील शिक्षणासाठी त्या अनंत यादव त्यांची मुलगी आहे अपूर्वा यादव, तिचं ॲडमिशनसाठी नंबर लागला. कर्नाटकातील जामखंडी येथे मेडिकल कॉलेज आहे, तिथं तिचा नंबर लागला. ती गेली तिकडं. 3 मित्रांची ताटातूट झाली. कारण 4-5 वर्ष एकत्र राहिले, पण आता हे जनरल स्टोअरवरच थांबला शिंदे आणि त्याचा मित्र पण पुढे शिक्षणासाठी तिथंच थांबला. मी 2 मित्र एकत्र राहिले, पण पोरगी गेली बाहेर. आता ती बाहेर गेल्यानंतर संपर्कात फोनद्वारे संपर्क व्हायचा, सगळं व्हायचं. ते प्रेमाच्या गप्पा व्हायच्या त्या सार्थक बरोबर. हे सगळं चालू असताना आता विषय असा झाला, की ती पोरीचं जे माइंड आहे त्याच्यात थोडं हंगामी प्रेम उत्पन्न झालं. म्हणजे कसं, की मनातून तो प्रियकर आहे किंवा आपला प्रेमी आहे किंवा भविष्यात आपण त्याच्या सगळं सार्थक संग लग्न करू, हे जे स्वप्न होते किंवा जे प्रेम होतं, त्या कर्नाटकाच्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तिला अजून एका मुलाबद्दल आकर्षण वाटायला लागलं. त्याचं नाव आहे माऊली गोलप. हा बी महाराष्ट्राचाच पोरगा आहे. ह्या माऊली गोलप त्याला त्याच्यापेक्षा वेगळा, चांगला, देखणा, अजून बरंच काय असं तिला वाटायला लागला भाऊ. म्हणजे हे झालं हंगामी प्रेम. हंगामी प्रेम असा विषय आहे की तुम्ही कधी बघितलं असं, आपले गावाकडं उकांड असतात शेणाचं, शिनकूर टाकलेलं, शेण टाकलेलं, त्याच्यावर पाऊस पडला ना अशा छत्र्या उगवतात बघा, बारखाल्या एवढ्या. हा, बुछत्री म्हणतात त्याला. फक्त पावसाळ्यात उगवतात. तसं हिच्या मनात ही बुछत्री उगवली बोटा. म्हणजे पहिलं प्रेम गेलं खुचखात आणि आता हे नवीन. ही मानसिकता चुकीची आहे. अनेक पोरांची वाट लावली ह्या पोरीने, तुम्हाला सांगतो. गडीभर ह्याच्यावर गडीभर त्याच्यावर प्रेम करून असा विषय. पोरगी फकाळली. पोरीने ह्यात तिकडं तर चालू झालं ना त्यांचं गोटमॅट की हिने काय केलं, इकडे याला फोन करायचा बंद केला, तर टाळटाळ चालू झाली, असं झाली. आणि ह्यांनी मित्राला सांगितलं शिंदेला, अमर म्हणला थोडा मला वेगळा डाऊट येतोय. म्हणलं ती काय आता अपूर्वा पहिल्यासारखं काय फोन करीत नाही, मला फोन टाळती, बघ काय विषय काढ. आणि जो तिचा मित्र आहे अमर शिंदे, आता लहानपणापासून तिला ते अगदी मन मोकळ्याप्रमाणे स्वतःच्या बहिणीसारखं समजायचं तिला, किंवा चांगलं मैत्रीण होती. तिला म्हणला काय भानगडे, तर मनातलं काय ते आम्हाला तरी सांग असं. मग तिने त्याला सांगितलं, अरे म्हणली मी आता आहे ना त्याला सोडून देणार आहे आणि याला धरणार आहे. हां, म्हणजे असं आहे, तो का जाऊन द्या गाडी आणि सुका येऊन द्या खाली, असं आहे. आईला म्हणलं हे अवघडच गणित बाबा असं म्हणल्यावर. मग ह्यांनी ते सांगितलं, ह्यांनी प्रश्न त्याला विचारलं परत मित्रांनी. मला तिने दुसरा धरला बा, तुझा कार्यक्रम झाला म्हणलं. ह्यांनी डोकं असं चालवलं, आईला मला तिच्या तोंडून ऐकायचं, मला माझा ते एकनिष्ठ मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं रडला पाडला, तिच्या संग लय हे केलं. पण पोरगी
ते आता तू नाही, तुझी जाऊन दे गाडी आणि मला ते दुसराच पाहिजे. अशा हिशोबाने पोरगी तर फाकाळली. ह्याचा प्रेमभंग झाला. त्याचं त्या जो मित्र आहे जाधव, ह्या जाधवनी अक्षरशः तुम्हाला सांगतो ते शिक्षणा परिणाम झाला. ती शाळा सोडून दिली, ती कॉलेज सोडून दिलं आणि तो जो जाधव आहे तो जाधव तिथून आपल्या गावाकडे निघून गेला धाराशिवला. वडील होते बाळासाहेब जाधव आणि ते 1-5-6 दिवस गेले. त्या मित्राला त्यांनी फोन करायचा, रात्रीचा रडायचा त्याच्यापाशी. ते अमर शिंदे हा इतकी त्याची मैत्री गाढ होती की तिने दगा दिला पण हा त्याला समजायचा प्रयत्न करायचा की गेली तर जाऊन दे, ये नाही तो और सही और नाही तो और सही, असा मंत्र. तो मित्र चांगलाच होता अमर शिंदे. त्याला समजून सांगायचा, दिली तर सोडून दे, तू आपली शिक्षणाकडे लक्ष दे, तू आपल्या करिअरकडे लक्ष दे, तुला ह्याच्यापेक्षा चांगली बायको मिळेल, चांगली मुलगी मिळेल, तिचा विषय सोडून दे. कारण पोरींच्या नाहीचा अर्थ फक्त नाही असो तिथं जास्त डोकं लावायचं नसतं. मग हा विषय झाल्याच्या नंतर तो म्हणला आता ठीक आहे बा. तो 5-6 दिवस तो त्या जो कॉम्प्लेक्स होता त्याच्यातून तो काय बाहेर निघाला नाही जाधव. आणि मग हा जो सार्थक आहे त्या सार्थकनी निंबाच्या झाडाला गळ फासून आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं की अपूर्वा यादव आणि त्याचा जो प्रेमी आहे माऊली गुलाब, हे दोघं माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत. माझ्या मृत्यूनंतर त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी असा आडग्यापणाचा निर्णय त्यांनी घेतला. तो मरून गेला. मेल्यानंतर त्याच्या जे वडील आहेत त्यांनी त्या बाळासाहेब जाधवांनी ती चिठ्ठी पाहिली आणि त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला, डोके पोलीस स्टेशनला तो तक्रार रजिस्टर केली. पोलिसांनी कारवाई केली. एका आत्महत्येला जबाबदार म्हणून ही जी पोरगी अपूर्वा यादव आणि तिचा मित्र नवीन प्रियकर, ह्या दोघांना अटक केली. रितसर कायदेशीर कारवाई करून त्याच्या जे कलम टाकून त्यांना कोर्टासमोर हजर केली. ह्या जनरल स्टोअरवाल्यांनी, मेडिकल स्टोअरवाल्यांनी, तिच्या बापानी, आता पोरगी एकुलती एक, त्यांनी पैसा वाचला सारा, वकील बाहेरला दिला, जज साहेबांसमोर सांगितलं. त्या दोघांना जामीन मिळाला. जामिनावर केस चालू पण जामिनावर ते बाहेर आले. जसे ते जामिनावर बाहेर आले ही सगळी प्रक्रिया होत असताना जो एक मेला, पोरगी बाहेर आली, अमर शिंदे भयंकर बेचैन झाला. कारण त्याचा मित्राने आत्महत्या केली ती त्याला विसरणं शक्य नाही झालं. कारण तो रोज त्या संपर्क होता, रोज रडायचा. आणि तो स्पष्टपणे हिला सांगितलं की तू ज्या मूर्खपणामुळं, त्या चुकीमुळं माझा चांगला मित्र गमावला गेला, हा त्याला बोलून दाखवायचा. मग हिने पण त्याला सांगितलं घे बघ, तुला लय वाईट वाटतंय ना, तर तू तुझा उद्योग बघ, माझा उद्योग बघ, माझ्याशी आज काय बोलायचं नाही. म्हणजे ह्याला वाटलं आपल्या इतक्या वर्षाची मैत्री, एक मित्र गमावला तरी हिच्यात काय बदल व्हायना. ही आणि तिचा तो गोल प्रियकर ह्यांच्याबरोबर ती मशगुल आहे. आणि हा सगळा प्रकार ह्या तिघांच्या आईबापांना माहीत नव्हता. देण्यात ठेवा, पोरांचा चालेल राडा येऊ. आणि मग शिवमानला आईला काय खरं नाही, हिला दडा शिकवला पाहिजे. माझा मित्र गेला, हा कॉम्प्लेक्स त्याच्या डोक्यात बसला अमर व्यंकट शिंदेच्या. मग ती नवरात्र होती, नवरात्राची दसरा होता आणि ती गावाकडं आली कॉलेजमधून, कर्नाटकमधून. तिथं ह्याच्यामध्ये विशालनगरमध्ये आली, लातूरच्या. आता विषय असा आहे, तारीख उजाडली 17 ऑक्टोबर 2018. ह्या दिवशी त्या म्हणजे गट बसलेले असले ना, घटस्थापना झालेली असली की ते 9 दिवस घटस्थापना असते. ते मग दसरा असतो. तर तिची जी आई आहे मोहिनी यादव, ही देवदर्शनासाठी दुपारची जायची देवीच्या दर्शनाला, त्या हार वगैरे घालायला, पूजा करायला. ही साधारण 1:30 वाजता दुपारी निघून गेली. त्या गोष्टीची वाट पाहत होता तिचा मित्र शेजारी असलेला अमर व्यंकट शिंदेने. जशी आई निघून गेली, त्याला वळता बाप मेडिकलवर, आई देवळात, ही एकटीच्या घरी. असं बघून त्यांनी एक पिशवी घेतली, पिशवीमध्ये धारदार चाकू घेतला, चाकू घेऊन तिच्या घरी आला. आता त्यांची ओळखच होती. ती लहानपणाचा मित्र, बदली चहा पिणार का, हा म्हणला पिणार. त्यांनी चहा केला, दोघांनी चहा घेतला. चहा पिऊन त्यानंतर ह्यांनी म्हणला तुझ्यामुळं, फक्त तू जबाबदारी या गोष्टीला, तुझ्यामुळं माझा मित्र गेला आणि ह्याची सजा तुला मिळाली पाहिजे. तेव्हा माझ्या मित्राच्या ह्याला शांती मिळेल. कोर्ट कचेरी कायदा काय त्याला न्याय देऊ शकत नाही, त्याच्यामुळे तू बाहेर आली. असंच म्हणून त्यांनी सपासप तिच्या वार केलं. रक्ताच्या थरड्यात पोरगी ती खाली पडली. अपूर्वा यादव हा तिथून निघून गेला, जाताना कडी लावून गेला. 1 तासाने तिची आई आली. त्यांनी तो प्रकार पाहिला. ते प्रकार पाहिल्यानंतर सगळे लोक गोळा केले.
तिथं काय कुठला CCTV नव्हता. CCTV नसा, पण विजयनगर पोलीस स्टेशनचे पोलीस तिथं आले आणि पोलिसाची नजर म्हणजे तुम्हाला माहिती आहे फार खतरनाक. त्यांनी डोकं लावलं की आतमधली परिस्थिती बघितली, 2 कप चहाची दिसली. एक कुणीतरी आलं होतं, ज्याला चहा पाजलाय तो ओळखीचा असला पाहिजे. मग तिच्या ज्या आईबापांनी म्हणले आपल्या मुलीला तक्रार दाखल केली की तो एक पोरगा होता, तो मेला होता बाळासाहेब जाधव, तोच दोषी असला पाहिजे. त्या सार्थकने फाशी घेतली होती आणि त्याचा बदला त्यांनी घेतला असं बाळासाहेब जाधव विरुद्ध तक्रार दाखल केली अनंत यादवनी. करून द्या. आता विषय असा झाला की पोलीस त्या अँगलने तपास करायला लागले. त्या मुलीचा शेवटचा कॉल डिटेल्स पाहिले तर कॉल डिटेल्समध्ये असा विषय होता की ह्या शिंदेचा नंबर होता. म्हणजे फोन केला ना येऊ का घरी वगैरे, ती गेल्यानंतर मग त्यांनी डोकावलं. शिंदे उचलला, शिंदे कबूलही झाला. त्याला हाणाय मारायचा गरज म्हणला मी केलंय आणि मला त्याचा अभिमान आहे. तेच वाक्य त्यांनी कोर्टात सुद्धा सांगितलं की आमची मैत्री इतकी पक्की होती, म्हणजे एका मित्रासाठी दुसऱ्या मित्रांनी एवढा मोठा त्याग केलाय की ती संपूर्ण आयुष्यात वाटलं. त्यांचं झालं, पण ह्यानी इतका त्याग केला की ह्यानी त्याच्या खुनाचा, त्याच्या मृत्यूचा, आत्महत्येचा बदला ते पोरीला मारून केला. हे त्यांनी चुकीचंच केलं. कारण ह्या सगळ्या घटनेमध्ये आपल्याला एक गोष्ट घ्यायची आहे की कुणी, म्हणजे कुणी असून द्या, तुम्ही असून द्या, मी असून द्या, कुणी असून द्या, ह्याच्यात आईवडिलांचा काय दोष नाही. आता पोरगी जर बाहेर शिकायला टाकली आईवडिलांनी, मला सांगा, सर्दी पोरगी आईला फोन करते, सर्दी आली आईला फोन, आज फी पाहिजे आईला फोन, आज हे सिलेबस आहेत, आज उशीर झाला, आज डोकं दुखतंय ग, हे आईला बापाला फोन करते. पण आज मला पोरगा आवडला, आज माझं प्रेम झालं, हे फोन कधी पोरी करतात का घरी, किंवा पोरगा तरी करतो का? ही प्रेम नावाची संकल्प आहे ना, ही पोरं त्यांची खाजगी मालमत्ता असल्यासारखी स्वतः करतात. तुम्हाला सांगतो, हे याच्यात आईबापाचा काही दोष नसतो. त्यांचा साधा हेतू असतो की शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्याचं सुख आपल्या डोळ्यांनी बघितलं, आपलं जीवन धन्य जावं. साधा एक माणूस हा एकमेव प्राणी असा आहे, तुम्हाला सांगतो, स्वतःच्या मुलांना जन्म घालतो, मरुस्तर त्याच्यावर प्रेम करतो. ह्या माणसाची जिन्स आहे ती, तुम्हाला सांगतो. हा, जगात 2 प्राणी असे आहेत, एक साप आणि एक बोका, स्वतःची पिल्लं खातो महाराज. हा, आणि ज्याच्या आईबाप ज्या मुलाला भयंकर त्रास देतात ना, ते त्याच्यात तिसरा धरून चाला माणूस, की स्वतःच्या मुलांना त्रास देणारा. त्याच्यामुळं कमीत कमी ह्या गोष्टीतून एवढं तुम्ही घ्या की विद्यार्थ्यांनी घेण्यासारखं आहे की आईवडिलांना इतकं तुम्ही अति करू नका की त्यांना शेवट त्यांच्या मनाचा विचारही करू शकत नाही. इतकी भयानक एकुलते एक पोरगा असतं, ते फाशी घातल्यावर काय वेदना होत्यात. 3 कुटुंब ह्या घटनेत संपली, बरबाद झाली आणि जीवनाची उमेद त्यांची संपत गेली. कारण कमवायचं कोणासाठी असा एक प्रश्न तयार होतो. त्याच्यामुळं ह्या स्टोरीतून एवढं जरी घेतलं तर लय झालं दादा. स्टोरी जर बरी वाटली असेल ना, लाईक करायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी.